जन्मों के साथी हम साथ साथ हैं। नमस्कार, मी स्वाती व्हॅलेंटाईन डे स्पेशलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आम्ही इथे मैत्रिणी सगळ्या जमलेलो आहोत व्हॅलेंटाईन ह्या विषयावरती बोलण्यासाठी। तर नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। आपलं नाव? मी लता ढिरे, मी एक हाऊसवाईफ आहे। माझा एक घरामध्ये लघु उद्योग आहे, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो। मी माधुरी चव्हाण, मी ब्युटिशियन आहे आणि सामाजिक कार्याची पण खूप आवड आहे। राजकीय क्षेत्रात आता पाऊल उचललंय। माझं नाव अनिता मल्ला, मी ब्युटिशियन। मी मधु पाटील, माझं घरी साड्यांचा बिझनेस आहे छोटासा। मी उज्ज्वला भोसले, मी समाजकार्य पण करते आणि मला इतर माझ्या अंगामध्ये बरेच कलागुण आहेत। मी सिया मुलानी, ब्युटिशियन आहे, त्याचबरोबर समाजकार्य आणि राजकारण दोन्हीमध्ये आहे। मी अश्विनी भोसले, मी इव्हेंट मॅनेजमेंट करते। आपण अशा म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातनं सगळे आलेले आहोत आणि आज आपण बघतो की व्हॅलेंटाईन डे म्हणण्यापेक्षा व्हॅलेंटाईन आठवडा साजरा होतो। तर आपल्या दृष्टीने व्हॅलेंटाईन काय आहे? म्हणजे नुसतं कपल्स नसून सगळ्यांसाठीच हा व्हॅलेंटाईन डे आहे। मुलांसाठी आहे, एका आईसाठी आहे। माझी आई जाऊन वर्ष झालं, पण मी आईला मिस करते, ते पण एक व्हॅलेंटाईन डेच आहे। माझ्या दृष्टीने सगळ्यांसाठीच व्हॅलेंटाईन डे। माझ्या दृष्टीने हा कॉलेजचे मुलं मुलींनीच साजरा करू नये, इतर सर्व म्हणजे नातेवाईकांमध्ये पण हा डे साजरा केलेला जास्त प्रकारे चालला आहे, की जसं आई वडिलांबरोबर आपण साजरा करू शकतो, बहीण भावाबरोबर, मावशी बरोबर, आजोबांबरोबर। हा व्हॅलेंटाईन डे किती चांगल्या प्रकारे आपण साजरा करू ते आपल्यावर डिपेंड आहे। व्हॅलेंटाईन डेच्या म्हणजे साजरा करायचे हेतू म्हणजे मी म्हणते की ज्या दिवशी आपण कपल सुखाचा एखादा क्षण घालू तो आपल्यासाठी व्हॅलेंटाईन डेच असेल। तुम्हाला काय वाटतं व्हॅलेंटाईन म्हणजे काय, कसा असं? व्हॅलेंटाईन डे मला वाटतं फॅमिलीसोबत सेलिब्रेट करावा। माझ्यासाठी व्हॅलेंटाईन डे आम्ही विचारायला गेलं तर तसं आम्ही चौघं मिळून करतो। माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर आणि मी, आम्ही चौघं मिळून व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो। व्हॅलेंटाईन डे म्हणजे आम्ही पण सर्वजण मिळूनच करतो। माझा मुलगा मुलगी, माझे मिस्टर आणि मी, आणि माझी एक इथं बहीण आहे, तिचे मिस्टर, तिचे 2 मुलं, आम्ही सगळेजण मिळून करतो। व्हॅलेंटाईन डे कसा असावा? म्हणजे आता जे आपण बघतो की रोजचे वेगळे वेगळे डे असतात, तर तसा डे तर असावाच, कारण आजच्या जनरेशनची ती नीड आहे, गरज आहे। पण आपल्या दृष्टीने कसा असावा? म्हणजे एक गरजूंना मदत करावी, मला असं म्हणजे वाटतं ते एक स्पेशल आहे। त्या दिवशी आपण काहीतरी वेगळं करावं, मग ते कपल्स असो किंवा फॅमिली असो, मला असं एक वेगळं काहीतरी करायचं आहे। म्हणजे अजून मला असं वाटतं जे आता मुलं हल्ली फुलं वगैरे देऊन किंवा काहीतरी गिफ्ट देऊन साजरा करतात, तर तसा नसावा। त्यांनी जरूर एकमेकांची विचाराची देवाणघेवाण करावी आणि तुझ्याकडे काय चांगले गुण आहेत ते आत्मसात करावं त्यांनी, आणि म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या विचाराची देवाणघेवाण करून तो साजरा करावा असं माझ्या दृष्टीने। व्हॅलेंटाईन डे आपण वेगवेगळ्या पद्धतीने पण साजरा करू शकतो की जसं गरजूंना मदत म्हणा, म्हणजे एखाद्या गरिबांना अन्नदान म्हणा, असं काही म्हणजे आपल्याला जो आनंद ज्या गोष्टींपासून मिळेल त्या गोष्टीत व्हॅलेंटाईन डेला आपण ते देऊन आपण साजरा करू शकतो। व्हॅलेंटाईन डेला आम्ही तर ॲक्च्युली आत्तापर्यंत असं केलं की आम्ही सगळे मैत्रिणी एकत्र येतो आणि कुठेतरी आईस्क्रीम खायला जा किंवा एकमेकीला काहीतरी गिफ्ट दे, की त्यानिमित्ताने आपण भेटतो आणि एकत्र येतो। तर व्हॅलेंटाईन डे त्यामुळे माझ्यासाठी स्पेशल आहे। व्हॅलेंटाईन डेला आम्ही मैत्रिणी एकत्र येतो आणि लहान मुलांना पण एकत्र जमवतो, ज्या मुली लहान असतात म्हणजे स्कूलमधले, मग त्यांना पण आम्ही एकत्र म्हणजे साजरा कसा करायचा ह्यातून त्यांना आम्ही आता प्रेरणा देतो
देत असतो की या एकत्र या आणि एकत्र येऊन आपण साजरा करूया. साजरा करून केल्यानंतर मग आम्ही एकामेकाला काहीतरी गिफ्ट देतो, छोटं लहान लहान मुलांना. म्हणजे की मुलांना काहीतरी त्या दिवशी गिफ्ट दिलं तर त्यांना आनंद खूप होतो. ह्या पद्धतीने हा साजरा. प्रत्येकाला आपल्याला असं वाटतं की माझा व्हॅलेंटाईन असा असावा. आता आपण साजरी करायची पद्धत वयानुसार, अनुभवानुसार, काळानुसार आपली बदलते. पण एक सुप्त इच्छा असते की माझा व्हॅलेंटाईन असा असावा. आता आहे, सगळ्यांना व्हॅलेंटाईन आहे, तरी पण प्रत्येकाची एक इच्छा असते. तर काय वाटेल, कसा असावा? फार अवघड प्रश्न विचारला. मला असं वाटतं हा 14 फेब्रुवारीलाच वर्षातून एकदा येतो असं नाही. ते आपल्यावर डिपेंड आहे. आपण रोज तरी आपला व्हॅलेंटाईन रोज असू शकतो. ते आपल्यावर आहे की आपण किती आनंदाने साजरा करू. रोजचा दिवस हा व्हॅलेंटाईन डेच असतो आपल्यासाठी. पण म्हणजे चांगल्या मैत्रिणी मिळवणं आणि समाजात आपण वावरतो, त्यामुळे सगळ्या लोकांशी चांगली मैत्री करणं, हा पण एक चांगल्या पद्धतीने चांगले विचार घेणं, हाही एक रोजचा रोज आपला व्हॅलेंटाईन डे असू शकतो. तुम्हाला काय वाटेल, कसा असावा व्हॅलेंटाईन? म्हणजे आता तर माझा मुलगा पुण्याला असतो, त्यामुळं मला काय वाटतं की सगळे एकत्र येऊन करावं, हे असं नवीन काहीतरी. मग त्यांनी सरप्राईज दिलं तर अजून व्हॅलेंटाईन डे स्पेशल माझा होईल. नाही, हे तर ठीक आहे की असा साजरा करावा, तसा साजरा करावा. पण माझा आयडियल व्हॅलेंटाईन कसा असावा? लाईफ पार्टनर असू शकतो, मुलगा असू शकतो, भाऊ, व्हॉटेव्हर, कोणीही असू शकतं. बरोबर. माझे मिस्टरच स्पेशल करू शकतात सगळं. असं म्हणजे एक सरप्राईज दिलं पाहिजे, असं एकदम म्हणजे मला न कळत असं असावं व्हॅलेंटाईन डे. का आम्ही मैत्रिणी पण सरप्राईज देऊ शकतो. आम्ही मैत्रिणी पण येऊ शकतो ना तुला व्हॅलेंटाईन मी आवर्जून सांगेल, बघत असाल तर लक्ष द्या, त्या दिवशी सरप्राईज हवंय, नाहीतर काही खरं नाहीये. म्हणजे तुझी इच्छा आम्ही पोचवायचा प्रयत्न केलाय. कसं वाटतं मॅडम, तुम्हाला काय हवं आहे व्हॅलेंटाईन डेला? कसा असावं? मला पण तेच वाटतंय. दोघांनी कपलनी करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून मिसळून किंवा एखाद्या अनाथ आश्रममध्ये जाऊन हे असं करायला पाहिजे. वर्षातून एकदा येण्यापेक्षा दररोज जरी केला तरी चांगलाच. नाही, माझा प्रश्न असा आहे स्पेशल की आता ठीक आहे, आपल्या सगळ्यांचे विचार आहेत की गरिबांना मदत करावी, काहीतरी दान द्यावं किंवा गरजूंना काहीतरी द्यावं किंवा मैत्रिणींनी एकत्र येऊन व्हॅलेंटाईन करावं. हे सगळं झालं जनरल, आपण ग्रुपने जे करतो. पण तरी पण मनात कुठेतरी असतं ना की आज व्हॅलेंटाईन डे आणि माझ्यासाठी काहीतरी स्पेशल केलं पाहिजे. म्हणजे बिग व्हॅलेंटाईन एक ते असतं. मग काय इच्छा, काय केलं पाहिजे? हो ना, तसंच आहे. म्हणजे मिस्टरांनी एखादी गिफ्ट वगैरे आणून द्यावी. काय गिफ्ट हवं? साडी बस, साडी बस ना. सांगूयात आपण साडी आणायला. साडीचा बिझनेस साडीचा बिझनेस असून साडी मागते म्हणजे बघा. ओके, काही अवघड नाही, घरात नाही कधी देऊ शकतात. म्हणजे पटकन इच्छा पूर्ण करा. तुम्हाला काय असं वाटतं? म्हणजे आम्ही तरी कधी असं स्पेशली करत नाही, पण एकत्र येऊन नाही, स्पेशली असं नाही होतच. आपण एकत्र असतो, मुलांमध्ये असतो, मैत्रिणींमध्ये असतो, पण कुठंतरी एक तिसरा डोळा आतमध्ये एक अशी टोचत असते, मला काहीतरी हवं. कधी म्हणजे सरप्राईज दिले की खूप छान वाटतं. आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी असं काही मिळालं तर फारच आनंद होतो. काय आवडेल, काय मिळायला आवडेल? असं काय नाही, पण भरपूर दिलेलं आहे, त्यामुळे आता अशी काय मागायची अशी इच्छा अजून राहिली. तरी पण एक सरप्राईज हवाय. साडी सगळ्यांना साडी हवी आहे. सगळ्या नवऱ्यांना सांगायला पाहिजे साडीच्या तयारीला लागा. इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जीव दंगला गुंगला रंगला असा प्रेमाची आस तू जीव लागला
भला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू पहिला तेरा नेशील साथ मला देशील काळीज माझ तू सुख भरती लाल नभ धरती लाल पुनवचा चांद तू जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू पाहायला विसरू नका व्हॅलेंटाईन डे स्पेशल गुरुवारी सकाळी 10 वाजता, सायंकाळी 7 वाजता आणि रात्री 9:30 वाजता. जन्म के साथी हम साथ साथ हैं. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वळूया व्हॅलेंटाईन डे स्पेशल. कसा असावा व्हॅलेंटाईन? माझ्या दृष्टीने व्हॅलेंटाईन डे हा म्हणजे रोजच असावा. तो आपल्या ह्याच्यावर आहे की आपण कशा प्रकारे साजरा करू शकतो. आपण एकटं जरी असलं तरी आपल्यालाही आपल्यामध्ये जे काही आपल्याला आवड आहे त्या आवडीमध्ये पण आपण आपला व्हॅलेंटाईन्स डे साजरा करू शकतो. की त्याला असं नाही की आपला जोडीदारच हवा, मित्रच हवा, मैत्रिणीच हवा. त्यामुळे मी एकटी जरी असले तरी मी गाणं लावेल. माझ्यामध्ये जी कला आहे त्याच्यामध्ये मी झोकून देऊन काम करेल. ती पण माझी आवड आहे. त्याच्यामध्ये पण माझा व्हॅलेंटाईन डे मी साजरा करू शकतो. खूपच छान. म्हणजे मी स्वतः माझी व्हॅलेंटाईन आहे हे म्हणायचं आहे. That's it. तुम्हाला व्हॅलेंटाईन डे कसा असावा असं म्हटलं तर माझ्या मते तर जसा पाहिजे होता तसा माझा आहे. पण अजून असं वाटतं की व्हॅलेंटाईन डे दिवशी असं काहीतरी अचानक मिस्टरांनी सरप्राईज गिफ्ट द्यावं. जो आतापर्यंत गिफ्ट मला मिळाले पण स्पेशली व्हॅलेंटाईन डे दिवशी मिस्टरांकडून कधी मिळालं नाही. ते अचानक असं काहीतरी मिळावं. काही असू देत ते साधं एक गुलाबाचं फूल असलं तरी चालेल पण तेच स्पेशली त्या दिवशी मिळावं असं असावं. तुम्हाला काय वाटतं? व्हॅलेंटाईन म्हणजे मला असं वाटतं की मला माझ्या लग्न झाल्यापासून 28 वर्ष झालं. त्या दिवशी मला मिस्टरांनी साडीच घेतली नाही. म्हणजे त्या दिवशी जर मला साडी मिळाली तर खूप मला आनंद होईल. आणि अशा पद्धतीनं माझं थोडंसं मला असं वाटतं की साडी मिळाली तर मी छान पद्धतीने ते व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याचा मी आनंद घेईन. साडी नाही मिळाली तर व्हॅलेंटाईन डे सगळं खरं नाही असं काही आहे का? असं काही नाहीये पण एक त्या दिवशी गिफ्ट मिळालं तर खूप जास्त आनंद होईल. ओके. बरं, आता जे आपण म्हणतो प्रॉमिस डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, हे नक्की कसे असावे? म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन एक आहे की चॉकलेट डे म्हणजे चॉकलेट घेऊन साजरा करणं, प्रॉमिस डे मग आपण जे वचन देतो ते जोडीदारालाच असावं का कसं असावं? एका मुलाने आईला पण करावं. एक असं आई वडिलांना करावं किंवा सरांशी करावं, गुरुशी करावं. असं म्हणजे सगळ्यांनी प्रॉमिस डे करायला पाहिजे. एकमेकांना की कपल्सनीच करू नये असं नाही आहे. म्हणजे करावं असं मुलांनी आईला करावं, मिस्टरांनी करावं मिसेसला. पहिली गोष्ट ते, मग बाकीचं असं म्हणजे त्यांनीच करू नये, सगळ्यांनीच करावं. मला पण तेच वाटतंय. एका मुलीने आईला प्रॉमिस डे करावं वगैरे असं मला पण वाटतं. आपली जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न प्रॉमिस डे दिवशी आपल्या स्वतःशी प्रॉमिस करून ती स्वप्न पूर्ण करणे हे पण प्रॉमिस डे होऊ शकते. मला पण तसंच वाटतं की जर मुलांनी आपल्याला काहीतरी एखाद्या गोष्टीचं प्रॉमिस केलं आणि ते जर त्यांनी प्रॉमिस केलं आणि करून दाखवलं तर खूप आपल्याला आनंद होईल त्याच्यामध्ये. आणि खरंच प्रॉमिस डे सार्थकी लागेल असं वाटेल. हो हो बरोबर. सार्थक होऊन जाईल त्याच्यामध्ये प्रॉमिस पूर्ण झाल्याचा आनंद होईल. मला वाटतं मॅडम आता आपण चर्चा करत असताना चाललं होतं की ही खरंच आपली संस्कृती नाही. हो बरोबर आहे मॅडम तुमचं. खरं ही आपल्याला तिकडनं बाहेर परदेशातून आलेली त्यांची संस्कृती आहे. तर मला वाटतं की ही आपण आत्मसात करावीच असं नाही. कारण ह्याची पावलं वेगळीकडे वळत चालली आहे. मी आतापर्यंत बघतेय की व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करावा तर हा जास्त करून युवकांमध्ये जास्त साजरा केला जातो, एन्जॉय केला जातो.
पण त्यांनी वेगळ्या गैरफायदा घेऊन म्हणजे गैरसमज पसरून त्याच्यातून ते साजरा करतात. प्रत्येक मुलीला देऊन म्हणजे एक विश्वास निर्माण करावा, अशी एखादी मुलीला देऊन प्रॉमिस डे साजरा करावा. तसं न करता कोणत्याही मुलीला प्रत्येक मुलीला देतात आणि प्रॉमिस करतात. अशा वेगळ्या वळणावर ही संस्कृती आपली भारतीय संस्कृती लोप पावत चाललेली आहे असं मला वाटतं. म्हणून व्हॅलेंटाईन डे हा यंग जनरेशनमध्ये व्हॅलेंटाईन डे जसं जर बघायला गेलं तर यंग जनरेशनमध्ये जास्त सेलिब्रेट केला जातो. त्यामुळे कसं झालंय की आपली जी काही म्हणजे अगोदरची जी काही पिढी आहे किंवा आपल्या एजचे जे काय आहेत त्यांचं असं गैरसमज झालं की नाही व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपण साजरा करायलाच नाही पाहिजे, कारण आपली मुलंही आता त्या स्टेजला चाललेत किंवा जाणार आहेत. तर आपल्याला ती कुठेतरी भीती असते की ह्या मार्गावर पण आपली मुलं जातील, त्यामुळे व्हॅलेंटाईन डे नको. पण तसं बघायला गेलं तर व्हॅलेंटाईन डे जबरदस्ती नाहीये, पण तो एक दिवस आहे की त्या दिवशी तुम्ही कपल्स किंवा आई वडील सुद्धा आपण आई वडिलांनाही करू शकतो, आपल्या मुलांना करू शकतो, बहिणींना मैत्रिणींना असाही व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतो किंवा असू शकतो. पण कसं झालंय की यंग जनरेशनमुळे त्या व्हॅलेंटाईन डेचं मिनिंग वेगळं झालंय आणि त्याची छाप आपल्या जनरेशनवर वेगळी पडली. आपली भारतीय संस्कृती कुठेतरी इथे लोप पावत चालली आहे असं मला वाटतं. नाही, भारतीय संस्कृती लोप पावत चाललेली नाही. आपल्याला काही ते बर्डन नाहीये, केलं पाहिजे असं काही बर्डन नाहीये. पण जी काही यंग जनरेशन ज्या पद्धतीनं ती सेलिब्रेट करते आणि ते ज्या पद्धतीने आपण बघतोय तर आपल्याला असं वाटत चाललंय की ती जनरेशन म्हणजे एका चुकीच्या मार्गावर चालली आहे आणि व्हॅलेंटाईन डे त्याला एक निमित्त आहे. आणि त्यामुळे मग बरेच वेळेस असं काय होतं की बरेचसे लोक व्हॅलेंटाईनच्या विरोधात असतात किंवा ते सेलिब्रेटही करत नाहीये. त्यामुळे ते वाईट आहे असं मला म्हणायचं वाटत नाही. एकंदर असं वाटतं की व्हॅलेंटाईन डे हा वाईट नाहीये, त्याला सेलिब्रेट करण्याची पद्धत योग्य असली पाहिजे. मॅडम, आता जे आहे की व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रपोज करण्याचा दिवस किंवा एकमेकांना प्रेम व्यक्त करण्याचा दिवस, तर हे त्या दिवसापुरतं सीमित असलं पाहिजे का? नाही, त्या दिवसापुरतं नसू नये. प्रेम व्यक्त करण्याचा दिवसच नाहीये म्हणजे असं म्हणायला गेलं तर प्रेम हे प्रेमच आहे, दिवसच लागत नाही की म्हणजे त्याच दिवशी करायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही म्हणजे आनंद घ्यायचा असेल तर तेवढ्या पुरतच घेऊ शकत नाही ना. नाही, प्रेम हे तर असतंच आहे आणि तो आपण आता हसबंड वाईफ म्हटलं किंवा आई वडील म्हटलं किंवा मुलं म्हटलं याच्यामध्ये प्रेम हे असतंच आहे. पण तो एक टिपिकल दिवस असतो की त्या दिवशी आपण स्पेशल काहीतरी करतो, एकमेकांना आनंद देतो. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे स्पेशल थोडासा. मग प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा येऊन गेलेला असतो की आपल्याला तो कधीही डोळे बंद केला की तो सुखावत असतो. कितीही दुःखात आपण असू दे, त्या क्षणाला थोडं जरी आठवण आपण केली की आपलं दुःख संपून जातं. आणि कुठल्याही वयाच्या टप्प्यावरती आपण असू तरी तो क्षण विसरू शकत नाही आणि तो आठवत राहतो. आपल्या आयुष्याच्या पुस्तकात कुठंतरी ते सुकलेल्या गुलाबाच्या फुलासारखा तो जपलेला असतो. असा सगळ्यांचं काहीतरी आठवणी शेअर. नाही, अशा आठवणी म्हटलं तर खूप अधिक आठवणी आहेत. पण त्यातली एक आठवण अशी आहे की आम्ही दोघं जण आउट ऑफ इंडिया गेलो होतो आणि ते 7 दिवस आम्ही खूप एन्जॉय केला होता. म्हणजे ते 7 दिवस माझ्यासाठी 7 दिवस व्हॅलेंटाईन डे सारखे होते, त्यामुळे ते आयुष्यभर मी कधीही विसरणार नाही. माझे पण असे भरपूर आहेत, पण असा एक दिवस आहे की अचानक त्यांनी 4 व्हीलर सरप्राईज दिली होती माझ्यासाठी की तो स्पेशल दिवस मी कधीच विसरू शकत नाही. की आमच्या घरामध्ये आणि कशामध्ये कुणामध्ये 4 व्हीलर नव्हतीच. हा एकदम स्पेशल व्हॅलेंटाईन डेचा दिवस असल्यासारखं. आणि त्या दिवशी माझा बर्थडे होता. विशेष म्हणजे अचानकच एकदम तो व्हॅलेंटाईन डेचा माझ्यासाठी तरी. तुमचा काही एखादा अनुभव? अनुभव तसे बरेच आहेत. म्हणजे सुखाचे तरी आहेतच. आम्ही भरपूर ठिकाणी फिरून आलेलो. राजस्थानला मी 10 दिवस गेलो होतो. खूप तिथे छान म्हणजे ते क्षण मी विसरू शकत नाही. अनुभव म्हटलं तर माझे मिस्टर म्हणजे सगळे काय म्हणतात ते म्हणजे फिरायला गेलो तर म्हणजे एकदम अनुभव सांगताना मग त्यांचा आवाज दाखवत होतोय. शब्दच नाही राहिले ते व्यक्त करण्यासाठी. म्हणजे त्यांना खूप आवडतं फिरायला घेऊन जायला. पण असं असतं की
मीच मुलांच्या म्हणजे शाळेमुळे वगैरे थोडं टाळत असते आणि मग त्याच्यामुळं आम्ही फिरायला म्हणजे तुमची जी आठवण आहे ना, तुम्ही आता जे 1 सेकंदासाठी डोळे मिटले आणि पाणावले, त्याच्यात सगळ्या आठवणी आम्हाला दिसल्या. व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्यासाठी भारतीय संस्कृतीला धरून आता आपण आपल्या देशात साजरा करतोय, म्हणजे भारतीय संस्कृतीला धरून काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? आरतीचं ताट घेतात, भारतीय संस्कृती म्हणजे ओवाळणं वगैरे तसं काहीतरी करू. म्हणजे असं काहीतरी नवीन ओवाळणं मिस्टरांना, मुलांना औषध करून म्हणजे कसं आहे की आज आपण म्हणतो आपली मुलं आपल्याकडून काहीतरी शिकत असतात, पहिलं शिक्षण झालं पाहिजे. त्यासाठी आपण फॅमिली फॅमिलीमधले आपले मेंबर जसे की आता सगळे आता जर ज्या पद्धतीने बघायला गेलं, ज्या पद्धतीने आपण डेव्हलप होत झालं, सगळे वेगवेगळे राहतात. आजोबाजी एक साईडला असतात, चुलता चुलती एक साईडला असतो, आपण आपली 2 मुलं एका साईडला असतात. तर आपण व्हॅलेंटाईन डे असं स्पेशल आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जर साजरा करायचा म्हटलं तर सगळ्यांना इन्व्हाइट करून एका ठिकाणी येऊन थोडे एकत्र बसून गप्पा मारून एकामेकाची चौकशी करून काहीतरी गोडधोड खायला करून आणि जेवण वगैरे करून गप्पा जरी मारलं तर आपल्या संस्कृतीप्रमाणे होऊन जाईल. बरोबर आहे. मी तेच म्हणणार होते सिया की आपली जी संस्कृती आहे सगळ्यांची पहिले एकत्र कुटुंब पद्धती होती. आता त्यामुळे सगळे शिक्षणासाठी मुलं मुली बाहेर पडले. तर ह्या दिवशी सगळ्यांना एकत्र बोलून सगळे वडीलधारी मंडळी एकत्र येऊन हा चांगला गोडधोड करून घरात गोडधोड करून चांगला एका सगळ्यांबरोबर कुटुंबाबरोबर हा साजरा करावा असं मला वाटतं. आपल्याला जर करावासं वाटत आपण काय? आम्हाला तर खूप आवडतं सगळ्यांना एकत्र आणायचं, खायला करायचं. ते आम्ही पण म्हणजे असं कोणताही क्षण असं नाही की प्रत्येक वेळेस आम्ही आनंदाच्या क्षणी सगळ्यांना एकत्र घेऊनच आम्ही म्हणजे सेलिब्रेशन करतो. त्यामुळं आवडतं असं एकत्र बोलवून साजरा करायला. नक्कीच आवडेल. व्हॅलेंटाईन डे स्पेशल आता आपली जी चर्चा झाली आहे तर मी माझाही एक अनुभव शेअर करेन. नक्कीच. की काही काळापूर्वी मी पुण्यात होते, माझी मुलं पण तिथे होती, पण काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे मी हॉस्टेलमध्ये जॉब करायची, माझी मुलगी पण हॉस्टेलमध्ये असायची. मग आम्ही खूप कमी एकमेकांना भेटणार. तर शनिवार रविवार एक असा होता आमचा की शनिवारी मी माझा जॉब संपवून घरी यायची आणि तीही शनिवारी तिचं कॉलेज कम्प्लीट करून घरी यायची. आम्ही रविवारी तेवढा एक दिवस एकत्र असणार, पुन्हा रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी आम्ही आपल्या आपल्या कामाला. मग असा खूप कमी संपर्क असायचा आणि त्यावेळेला व्हॅलेंटाईन डे आला आणि कामाच्या ओघात व्हॅलेंटाईन डे मी विसरून गेले. मला माहीत नव्हतं की आज व्हॅलेंटाईन आहे किंवा असं काही आहे. आणि संध्याकाळी माझ्या मुलीचा मला फोन आला की मम्मी मला अर्जंट काम आहे आता आणि मला तुला भेटायचं आहे आणि मला कॉलेजमध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे. पण असं होतं की मी पुण्यामध्ये मांजरीला आणि ती कात्रजला, म्हणजे दोघांचं अंतर खूप लांब होतं आणि भेटून परत आपल्या आपल्या ठिकाणी येणं, कारण तिला पण हॉस्टेल टाइम संपला की हॉस्टेल बंद होणार, आज जायची परमिशन नाही, मग सगळा गोंधळ होणार. मग ती मला म्हणाली आपण एक काम करू, मी सारसबाग पर्यंत येते, तू पण तिथे ये, मग आपण भेटू, तिथे डिस्कस करू आणि मग आपण आपल्या कामाला जाऊ. म्हटलं ठीक आहे मी पोहोचते. मीही तिथे पोहोचले, ती आमच्या ठरलेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. तर ती मला म्हटली चल आपण पर्वतीवर जाऊ. म्हटलं अगं बोल तरी काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे. ती नाही मला मम्मी खूप टेन्शन आलंय, मला असं प्रॉब्लेम झालाय, ते झालंय, आपण पर्वतीवर जाऊयात. तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तिने मला छानसं गिफ्ट दिलं आणि तिथे तिने मला प्रपोज केलं की मम्मा आय लव्ह यू, यू आर माय व्हॅलेंटाईन. आणि तो माझ्या आयुष्याचा स्पेशल डे होता आणि खरंच प्रपोज कुणीतरी आपल्याला केलं याचा आनंद एक वेगळा होता. तो मी माझ्या आयुष्यात कधीच नाही विसरू शकणार. असा प्रत्येकाचा एक अनुभव असतो. मग तो पार्टनरकडूनच असेल असं नाहीये. मग मला असे प्रत्येकाचे अनुभव हवेत. तुम्ही म्हटल्यासारखं आताच माझ्या मुलांनी खास व्हिडिओ केलाय विसापूरला जाऊन कालच. तर तो आय लव्ह यू मॉम डॅड म्हटलं तर म्हणजे मला बोलायला शब्दच नाही राहिले, तेवढंच बोलू शकते.
मी माझ्या भावाबरोबर साजरा केलेला आहे. माझा भाऊ आहे, विदर्भात असतात तो. पण त्यांनी मला म्हणजे अचानकपणे मला काम आहे म्हणे, आपल्या घरी एक फंक्शन आहे, त्यामुळे तू येऊ शकतेस का. तर माझी अडचण होती, मी नको नाही म्हणलं होतं. पण तरी पण मी गाडी करून म्हणजे अर्जंट काम आहे म्हणे, तुझं महत्त्वाचं मला सांगायचं आहे म्हणून ती ये म्हणाले. एक प्रॉब्लेम झाला असा म्हणाला. मग मी घाबरून लगेच गाडी करून तिथे गेले. तर मग त्यांनी म्हणाला काही नाही, आपण आपल्या आईचा जी 71वी साजरी करतोय त्या असा धक्का, सुखद धक्का त्यांनी मला दिला आणि तो आनंदाचा क्षण मी कधी विसरू शकणार नाही. म्हणजे मी माझ्या सासूबाईंसाठी बोलते, कारण ते माझ्या घरी येत नाही येतं. मी त्यांच्यासाठी खरंच व्हॅलेंटाईन डे स्पेशल ठेवायचा प्रयत्न करेन, खरंच मनापासून अगदी, की माझ्याकडे यावं.